देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दाची किंमत केली नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंटच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना हे उत्तर पाहायला मिळालं। फडणवीसांना शिवसेनेचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हातात द्यायचा होता, तो कदापि होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। मनसे नावे गुंडसे झाल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीत मनसेवर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। त्यांनी महाराष्ट्र द्रोहांना मदत केली असंही उद्धव ठाकरे म्हणाले। शिवसेना नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार कुणाचाही मानूच शकत नाही आणि तो कुणालाही नाही, निवडणूक आयोगालाही नाही असं हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। शिवसेना नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिले, त्यामुळे माझी शिवसेना ही शिवसेनाच आहे असंही ते म्हणाले। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा चोरला असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। याबाबत टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी प्रश्न उपस्थित केला असता शिंदेंनी माझा पक्ष चोरलाय, मी कशाला त्यांचा जाहीरनामा चोरू असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। त्यांचा जाहीरनामा नसून थापानामा आहे असंही ते म्हणाले। सोलापुरात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रोड शोला तुफान प्रतिसाद मिळाला। शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी या रोड शोचं आयोजन करण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरमध्ये राहुल गांधींची सभा पार पडली। यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या। राज्यात मवियाचं सरकार येता सोयाबीनला 7,000 प्रति क्विंटल भाव देणार असल्याचं ते म्हणाले। तसंच महिलांना खात्यात 3,000 रुपये तर बस सेवा मोफत करण्याची घोषणा त्यांनी केली। आमचे विचार वेगळे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कायम आदर आहे असं विधान प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर केलंय। तर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नसता असंही त्यांनी शिर्डीतील सभेत म्हटलंय। शेवगाव पाथर्डी मतदारसंघात मोनिका राजाळ्यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी ऊसतोड मजूर महामंडळाच्या अध्यक्षपदाची मागणी केली आहे। ऊसतोडणीसाठी मिळणारी मजुरी वाढवून मिळण्यासाठी अध्यक्षपदाची मागणी करत असल्याचं त्या म्हणाल्या। चंद्रपुरातील बल्लारपूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार संतोष राऊतांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केलाय। बल्लारपूर मतदारसंघात संतोष रावत हे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढणार आहेत। मात्र पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार असफल ठरल्याचा आरोप राऊतांनी केलाय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो काढण्यात आला होता। या रोड शो मध्ये स्टार प्रचारक गोविंदा यांनी सहभाग घेतला होता, तर आमदार चंद्रकांत पाटील आणि पत्नी आणि मुलंही रॅलीमध्ये सहभागी झाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत विजेचा लपंडाव पाहायला मिळाला। राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच नेमका वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे राज ठाकरे यांना काही काळ भाषण थांबवावं लागलं। मात्र लगेचच लाईट आल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं। आजूबाजूचं बोलतोय की बघून घ्या एकदा। वोट जिहादवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली आहे। फडणवीस राजकारण करत असून हरण्याच्या भीतीने ते हिंदू आणि मुस्लिम करतायत अशी टीका पटोलेंनी केली। तर हिंदू मुस्लिम हा भाजपचा अजेंडा असल्याचाही टोला त्यांनी लगावलाय। बटेंगे तो कटेंगे हा नारा जातीचा आणि धर्माच्या आधारावर असून हा नारा आक्षेपार्ह असल्याची टीका वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी केली आहे। हा नारा देण्याचा योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या नेत्यांवर निवडणूक आयोगानं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नफरती जिहाद नावाचा चित्रपट तयार करावा, त्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारावी अशी टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे। तर फडणवीस महाराष्ट्राचे मुख्य विषय सोडून दुसऱ्याच मुद्द्यांवर बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या 50 पेक्षा कमी जागा येत आहेत। बटेंगे तो कटेंगेचा नारा योगी आदित्यनाथ आणि अमित शहा देत आहेत असं विधान जयंत पाटलांनी बीडमध्ये केलंय। जग एवढं पुढे गेलंय आणि भाजपवाले बटेंगे तो कटेंगेमध्ये अडकलेत असल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी लगावलाय। बीडचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। बटेंगे तो कटेंगे हा विचार एक वेळ उत्तर भारतात चालेल, मात्र महाराष्ट्रात हा विचार चालणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली आहे। जुन्नरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। अजित पवारांना विचार पटत नसतील तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडायला हवं होतं असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवरून भाजप नेते नितेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। एक है तो सैफ हा विचार आपण घेतला पाहिजे, नाहीतर देवी देवतांची पूजा करू नका असे फतवे काढले जातील अशी टीका नितेश राणेंनी केली आहे।
पुण्यातील जाहीर सभेतून सुप्रिया सुळेंनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना चांगलंच सुनावलंय. वळसे पाटील आणि पवार कुटुंबाचे चांगले संबंध असून मी ते कधीच विसरणार नाही असं सुळे म्हणाल्यात. तर नातं जपायला ताकद लागते, नाते तोडायला नाही असंही टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय. भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी नाशिकचे मवियाचे उमेदवार सुधाकर बडगुजरांवर निशाणा साधलाय. आम्हाला नाशिक भयमुक्त आणि नशामुक्त करायचे असं ठाकूर म्हणालेत. तर आतंकवादीसोबत डान्स करणाऱ्या सुधाकर बडगुजरांना निवडून द्याल का असा सवालही त्यांनी केलाय. शरद पवारांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय. गेल्या 6 महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जात नसल्याचा आरोप शरद पवारांनी केला. आम्ही लाडकी बहीण योजना आणली, मात्र विरोधकांच्या पोटात दुखतं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. तसंच या निवडणुकीत सावत्र भावांना जोडा दाखवा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय. संजय राऊतांनी कंटेनरचे फोटो ट्विट करत गुजरातमधून पैसे येत असल्याचा आरोप केला होता. याला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊत हे बेछूट आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर पैशांचे किती कंटेनर मातोश्रीवर जमा झाले याची चौकशी व्हायला हवी असा आरोप रामदास कदमांनी केलाय. आम्हाला 60 जागा आल्या, पण त्यातल्या 10% जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेतून सांगितलंय. मात्र यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजाला विनंती केली आहे की सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघू नका. त्यामुळे अजित पवारांचा नेमका निशाणा कुणावर असा प्रश्न उपस्थित होतो. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी शिर्डीत आल्या होत्या. या सभेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. दरम्यान शिर्डी मतदारसंघातील दहशत मोडून काढायची आहे असं आवाहन यावेळी बाळासाहेब थोरातांनी केलंय. वर्ध्याच्या आर्वी येथे भाजपनं भिंतीवर जाहिरात केल्याचा आरोप खासदार अमर काळेंनी केलाय. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे असा आशय जाहिरातीवर लिहिण्यात आलाय. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप काळेंनी करत कारवाईची मागणी केली आहे. इंदापूरच्या प्रचार सभेतून खासदार अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. कितीही गुलाबी रंग घाला, मात्र गद्दारीचा रंग लपणार नसल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आहे. तर मी जॅकेट घालायचो तेव्हा टीका करायचे, आता काय गुलाबी का जुलाबी म्हणायचं असं हर्षवर्धन पाटलांनी म्हणत अजित पवारांवर निशाणा साधलाय. साताऱ्याच्या वाई येथील प्रचार सभेत शरद पवारांना एक चिठ्ठी आली होती. गद्दारांचं काय असं या चिठ्ठीतून शरद पवारांना विचारणा करण्यात आली होती. यावर पवारांनी जो कोणी गद्दार असेल त्याला पाडा असं विधान केलंय. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिलेत. ते अकोल्यामध्ये बोलत होते. राहुल गांधी यांची भीती निर्माण झाल्यानं त्यांची सरकारकडून बदनामी करण्यात येत असल्याचं विधान प्रियंका गांधींनी केलंय. तर जातनिहाय जनगणना करणार हे मोदींनी जाहीर सभेतून स्पष्ट करण्याचं आव्हानही प्रियंका गांधींनी दिलंय. तर शिर्डीतील त्या प्रचार सभेत बोलत होत्या.